नमस्कार श्रोत्यांनो. तप्त उन्हाने अंगाची लाहीलाही होत असताना थंडगार सावलीसारखा एक खास कार्यक्रम घेऊन मी तुमच्या भेटीला आली आहे. उन्हाळा म्हटले की आठवतात ते आंबे, पन्ह, ताक, कोकम सरबत आणि त्यांच्यामुळे मिळणारा तो सुखद गारवा. आजच्या या खास कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत असे काही पारंपरिक आणि घरगुती पदार्थ जे केवळ चविष्टच नाहीत तर आपल्या शरीराला थंडावा देऊन आरोग्यही जपतात. आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेले हे नैसर्गिक उपाय आजही तितकेच प्रभावी आहेत. तर चला, या उन्हाळ्यात शरीराला आणि मनालाही गारवा देणाऱ्या या स्वादिष्ट प्रवासाला आपण सुरुवात करूया. तर पहिलं आहे ज्वारीची आंबील. तर ज्वारीची आंबील करताना मैत्रिणींनो, अर्धी वाटी ज्वारी, थोडे दही, मीठ, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरे, हिंग आपल्या चवीनुसार घ्यायचे आहेत. तेलामध्ये मोहरी, जिरं टाकून फोडणी करून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग घालून पातळ केलेले दही आणि ज्वारी त्याचे मिश्रण घालून त्याला थोडे शिजू द्यावे व पातळसर गरम गरम सकाळची न्याहारी करावी. दुसरं आहे तांदळाची उकड. तांदूळाची पीठ व दह्याचे मिश्रण एकत्र करून पातळ करावे व जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करून तांदळाचे मिश्रण फोडणीला घालावे व वाफ येऊ द्यावी व खायला तयार. आणि नंतरची रेसिपी आहे उन्हाळ्यासाठी उत्तम असणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे नाचणीचे सत्व. नाचणी थोड्या दह्यामध्ये पातळ करून मीठ, जिरे घालून उकळायला ठेवा. चांगले खतखत शिजल्यावर गॅस बंद करा व सर्व्ह करा. आणि नंतरची रेसिपी आहे गव्हाची चीक. मैत्रिणींनो, आपल्याला माहितीच असेल की उन्हाळ्यामध्ये बहुतेक करून कुरड्या नंतर सांड्या हे करतात. घरोघरी बहुतेक बायका या उन्हाळ्याचे वाळवणं करतात. तर त्या वाळवणामध्ये चीक तयार होतो. गव्हाचा आणि कुरड्याचा जो चीक तयार होतो तो पोटाला खूप थंडावा देणारा असतो. तर गव्हाचा चीक जो आपण कुरड्या सांड्या करतो त्यासाठी जे चीक तयार करतो त्या चिकामध्ये मीठ, जिरे घालून पाणी हवं तसं घालून शिजू द्यावे व खायला द्यावे. चीक तयार करताना गहू 2 दिवस पाणी बदलून भिजत ठेवावे. तिसऱ्या दिवशी गहू मिक्सरला वाटून त्याचा गाळ काढावा व अशा प्रकारे चीक तयार करावे. उन्हाळ्यामध्ये पोटाला अतिशय थंडावा देणारा असा हा पदार्थ आहे. आणि नंतरची रेसिपी आहे उन्हाळ्याचे थंड पेय म्हणजे लिंबू, पुदिना, मीठ, जिरे, आले, गूळ व मीठ हे एकत्र करून मिक्सरला बारीक वाटावे. लिंबू म्हणजे लिंबू पूर्ण नाही घ्यायचा मैत्रिणींनो, लिंबाचा रस काढून घ्यायचा व थंडगार करून प्यावे. शरीराला थंड करणारे असे हे उत्तम पेय आहे. नंतर 6वा पदार्थ आहे कैरी, पुदिना, गूळ, जिरे, काळे मीठ घालून मिक्सरला बारीक करावे. कैरीचा किस करून घ्यावा छानपैकी. त्याच्यात पुदिन्याचे काही पानं घालावे आपल्या चवीनुसार. गूळ, जिरे, काळे मीठ घालून छान मिक्सरला बारीक करावे व त्यात हवे तेवढे मीठ, हवे तेवढे म्हणजे चवीनुसार, हवे तेवढे पाणी घालून प्यावे. तोंडाला रुची आणणारा हा पदार्थ आहे. तर मैत्रिणींनो, आजकाल मैत्रिणीच करत नाहीत तर पुरुषही काही मागे नाही बरं. ते पण खूप उत्तम असे पदार्थ करतात. कधी कधी तर काही घरी तर आपण बघितलंय की पुरुष उत्तम स्वयंपाक करतात आणि स्त्रिया जॉब करतात, तर पुरुषही खूप छान करतात. त्यामुळे हा कार्यक्रम सखींसाठी आहे तसेच सखासाठी पण आहे. तर नंतरची रेसिपी बघूया आईस टी. उन्हाळ्यात बऱ्याचदा गरम चहा दुपारी प्यावा वाटत नाही.
तर बरेच मैत्रिणींना हा अनुभव असेल की आपण खूप गरमी होते तर आपल्याला दुपारी अशी चहा प्यायची इच्छा नाही राहत. मग त्यासाठी एक उत्तम उपाय मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी एका पातेल्यात जेवढा करायचं आहे साधारण तेवढं पाणी घ्यावं. म्हणजे अंदाज आपण 1 जण पित आहे की 2 जण पित आहे त्या हिशोबाने. आणि हा आईस टी असा आहे की आपण करून ठेवू शकतो. म्हणजे सकाळी जरी करून ठेवला तरी तो संध्याकाळपर्यंत काही खराब होत नाही. त्यामुळे तो आपण जास्त प्रमाणातही करू शकतो. तर एका पातेल्यात पाणी घ्यावं, थोडा पुदिना घालावा, आले, दालचिनी, गूळ आपलं सगळं चवीनुसार घालावं आणि पाणी उकळावे. थोडा थंड करून त्याच्यात लिंबू पिळावे व आईस क्यूब घालून मस्त थंडगार प्यावे. आणि नंतरची रेसिपी आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड करणारा पदार्थ म्हणजे थंड ताक, जे जनरली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण काय करतो, घाईघाईमध्ये असलं की दही घेतो, त्याला छान रवीने घोटतो, त्याच्यात हवं तेवढं पाणी घालतो आणि मीठ आणि चवीला साखर घालून जिरेपूड घालून बस हे आपलं फास्ट अगदी 5 मिनिटात होणारं ताक सगळ्यांना माहिती आहे. पण याच्यात आपण थोडा ट्विस्ट देऊया. कसा काय तो बघा. आपण जिरे घालू अख्खे, पुदिना, आलं, काळे मीठ, थोडीशी 1-2 काळे मिरे सुद्धा आणि चवीला साखर आणि त्याच्यात थोडं दही घालायचं आणि मिक्सरला छान बारीक वाटायचं. मग वाटल्यानंतर त्याच्यात थोडे पाणी घालायचे, म्हणजे ताकाची कन्सिस्टन्सी येईल तेवढे पाणी घालायचे आणि पातळ करून आणि मग त्याला छान थंड करायचं आणि मग ते मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा. हे उन्हाळ्याचे अतिशय पाचक असते हे पेय.